हाय फ्रेंड, कुकिंग विथ जानकीमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे चिंचाची चटणी, आंबट तिखट गोड, जी आपण चाटसोबत नेहमी खात असतो। पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी घेतलं मी। याच्यामध्ये जे आपल्याकडे चिंच आहे वाळून ठेवलेली ती आपण याच्यात घालून घेणार आहोत। चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। 2 मिनिटं चिंच शिजून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर घालून घ्यायची। तुम्ही याच्यामध्ये गूळ पण घालू शकता। साखर घातल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि अजून 2 मिनिटं शिजू द्यायचं। नंतर आपल्याला गॅस बंद करायचा। तुम्ही ही चिंचाची चटणी 1 महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये। तुम्ही जेव्हा पण घरी चाट बनवताल तेव्हा तुम्ही यूज करू शकता। आता आपण गॅस बंद करून घेतला आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं। थंड झाल्याच्या नंतर आपण याला हाताने आपल्या मॅश करून घ्यायचं। व्यवस्थित सगळं मॅश करून घ्यायचं। नंतर आपण चाळणीमध्ये याला गाळून घेणार आहोत। पूर्ण पल्प चाळणीमध्ये गाळून घेतला की व्यवस्थित असं चमच्याने हलवून घ्यायचा। आता आपलं हे रेडी आहे चिंचाचं पाणी। आता आपण हे गॅसवर ठेवून घेऊ। याच्यामध्ये भाजलेले जिऱ्याचं पावडर घातलं मी, थोडंसं लाल मिरची पावडर घातलं आणि थोडंसं मीठ घालून घेऊ। गॅसवर आता आपल्याला 2 मिनिटं चांगलं उकळू द्यायचं। चिंचाची चटणी आपली तयार आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि एका बाउलमध्ये चिंचाची चटणी काढून घेऊ। बघू शकता तुम्ही, खूप छान अशी चटणी झाली आहे। तुम्ही एकदा नक्कीच बनवा। थंड झाल्याच्या नंतर अजून थिक होईल ती। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।